नमस्कार. चला, आज आपण एका अशा शहराच्या सफरीवर जाऊया जे हजारो वर्षांपूर्वी इतिहासात हरवून गेलं, पण ज्याची गोष्ट आजही आपल्याला थक्क करते. आपण बोलतोय मोहेंजोदारोबद्दल. लेखक ओम थानवी यांचं हे वाक्य खूप काही सांगून जातं. म्हणजे हे शहर इतकं प्राचीन आहे, तरीही त्याचे अवशेष इतके जिवंत वाटतात की तिथे गेल्यावर असं वाटतं की आपण इतिहासाला स्पर्श करत आहोत. तर आपण बोलतोय मोहेंजोदारो आणि हडप्पाबद्दल. सिंधू संस्कृतीतील ही दोन सगळ्यात जुनी आणि सुनियोजित शहरं. आणि किती जुनी? तर जवळजवळ 5,000 वर्षांपूर्वीची. आता हा आकडा बघा, 200 हेक्टर म्हणजे किती मोठं असेल याची कल्पना करा. त्या काळातलं हे सगळ्यात मोठं शहर होतं. आणि लोकसंख्या तब्बल 85,000. म्हणजे आजच्या भाषेत बोलायचं झालं तर एक प्रॉपर महानगरच की. पण यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे माहितीये? हे अख्ख्याच्या अख्खं शहर मुद्दाम बनवलेल्या उंचवट्यांवर वसवलेलं होतं. का बरं? कारण होतं सिंधू नदीच्या पुरापासून बचाव. विचार करा, माती आणि भाजलेल्या विटा वापरून त्यांनी किती हुशारीने हे सगळं केलं असेल. बरं, मग या शहराचा शोध लागला कसा? त्याची कहाणी पण भन्नाट आहे. झालं असं की 1922 मध्ये राखालदास बॅनर्जी नावाचे पुरातत्वशास्त्रज्ञ तिथे एका बौद्ध स्तूपाचा अभ्यास करायला आले होते. आणि तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, अरे, आपण ज्यावर उभे आहोत ते स्तूपापेक्षाही खूप खूप जुनं आहे. अभ्यास सोपा व्हावा म्हणून पुरातत्वशास्त्रज्ञांनी या शहराचे 2 मुख्य भाग केलेत. एक होता पश्चिमेकडचा गड किंवा सिटाडेल, म्हणजे प्रशासकीय केंद्र. आणि दुसरा होता पूर्वेकडचा भाग, म्हणजे खालचं शहर. इथे सामान्य नागरिक राहायचे, त्यांचं काम चालायचं. तर आपण आधी गड या भागाबद्दल बोलूया. हे एक प्रकारे शहराचं प्रशासनिक केंद्र होतं, संघटित जीवनाचं प्रतीक. इथल्या बांधकामांवरूनच कळतं की तो समाज किती शिस्तप्रिय आणि व्यवस्थित होता. इथली सगळ्यात प्रसिद्ध वास्तू म्हणजे महाकुंड किंवा द ग्रेट बाथ. कल्पना करा, जवळजवळ 40 फूट लांब आणि 25 फूट रुंद. ही वास्तू म्हणजे त्यांच्या इंजिनिअरिंग कौशल्याचा एक जबरदस्त नमुना आहे. असं मानलं जातं की याचा उपयोग मोठ्या धार्मिक किंवा सामूहिक कार्यक्रमांसाठी होत असावा. बरं, हे झालं गडाबद्दल. आता आपण वळूया खालच्या शहराकडे. आणि इथेच आपल्याला कळतं की हे शहर नियोजनाच्या बाबतीत आपल्या वेळेच्या कित्येक तरी पुढे होतं. अक्षरशः शहरी जीवनाची एक अविश्वसनीय ब्लू प्रिंटच. आजचे आर्किटेक्ट ज्याला ग्रिड प्लॅन म्हणतात ना, त्या पद्धतीवर हे शहर वसवलेलं होतं. म्हणजे काय, तर रस्ते एकदम सरळ, उत्तर दक्षिण आणि पूर्व पश्चिम धावणारे आणि एकमेकांना अगदी काटकोनात छेदणारे. कमाल आहे ना? हीच पद्धत पुढे चंदीगडसारख्या आधुनिक शहरांसाठी वापरली गेली. या सगळ्या गोष्टींवरून एक गोष्ट तर स्पष्ट होते, ती म्हणजे पाण्यावरचं त्यांचं प्रभुत्व. यांचं पाण्याचं नियोजन इतकं जबरदस्त होतं की अनेक जण सिंधू संस्कृतीला जलसंस्कृती म्हणूनच ओळखतात. आणि हे बघा, 700 हा आकडा आहे तिथे सापडलेल्या विहिरींचा. फक्त मोहेंजोदारोमध्ये तब्बल 700 विहिरी सापडल्या आहेत. विचार करा, त्या काळात जवळजवळ प्रत्येक घरात पाण्याची सोय असणं ही किती मोठी गोष्ट होती. आणि हे खरंच अविश्वसनीय आहे, नाही का? विहिरी खोदून भूजलापर्यंत पोहोचणारी ही जगातली पहिली ज्ञात संस्कृती होती. म्हणजे जलव्यवस्थापनामध्ये ते किती पुढे होते बघा. आणि हे जलव्यवस्थापन फक्त विहिरींपुरतं मर्यादित नव्हतं. प्रत्येक घरात स्वतःचं बाथरूम होतं. आणि संपूर्ण शहरात झाकलेल्या गटारांचं एक विस्तृत जाळं होतं. यावरून कळतं की सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छता याला ते किती महत्त्व देत होते. तर मग असे हे लोक होते तरी कसे? त्यांच्या मागे राहिलेल्या वस्तूंमधून आपल्याला काय कळतं? एक गोष्ट तर नक्की, की त्या वस्तू कुठल्याही सत्तेचं किंवा शक्तीचं प्रदर्शन करत नाहीत. उलट एका सुसंस्कृत आणि कलात्मक समाजाची कहाणी सांगतात. जर आपण इजिप्त किंवा मेसोपोटेमियाच्या संस्कृती पाहिल्या तर तिथे काय दिसतं? मोठे मोठे राजवाडे, अजस्त्र मंदिरं, राजा महाराजांचे पुतळे. पण मोहेंजोदारोमध्ये असं काहीच नाही. इथली कला खूप सूक्ष्म आणि वैयक्तिक आहे. यावरून असं वाटतं की हा समाज कुठल्या एका राजाने नाही, तर तिथल्या लोकांनी मिळून चालवला होता. म्हणजे ह्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे, तर सिंधू संस्कृतीची खरी ताकद ही तिच्या सौंदर्य दृष्टीत होती. आणि ही दृष्टी कुठल्या राजाने किंवा धर्माने लादलेली नव्हती, तर ती समाजातच रुजलेली होती.
आणि अजून एक थक्क करणारी गोष्ट, पुरातत्व खात्याला इथे कामाची अवजारं तर भरपूर सापडली, पण युद्धाची शस्त्र ती जवळजवळ नाहीतच. याचा काय अर्थ लावायचा की हा समाज इतका शांतताप्रिय आणि सुव्यवस्थित होता की त्यांना शस्त्रांची गरजच पडली नाही? पण इतकं सगळं शोधूनही एक प्रश्न आजही अनुत्तरित आहे. या महान संस्कृतीचा अंत झाला कसा? हे एक मोठं रहस्य आहे. तर ही रहस्य कोणती आहेत? सगळ्यात पहिलं म्हणजे त्यांची लिपी. ती आजपर्यंत कुणालाच वाचता आलेली नाहीये. दुसरं, या संस्कृतीचा नाश का झाला याचं नेमकं कारणही आपल्याला माहीत नाही. आणि दुर्दैवाने आता तर जमिनीतील पाणी आणि क्षारतेमुळे तिथलं उत्खननही थांबलं आहे. मोहेंजोदारो आपल्यासमोर एक खूप मोठा आणि महत्त्वाचा विचार ठेवून जातं. हे एका अशा समाजाचं उदाहरण आहे जो कुठल्या राजाच्या किंवा लष्कराच्या धाकावर नाही, तर सामूहिक समज आणि शिस्तीच्या जोरावर भरभराटीला आला. हा विचार आपल्याला आजच्या जगातही खूप काही शिकवून जातो, नाही का?